कैकाडी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र देण्याची जाचक अट रद्द करावी। कैकाडी समाजातील उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने MPSC UPSC परीक्षांसाठी मोफत क्लासेस संपूर्ण महाराष्ट्रात चालू करावे, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी कैकाडी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। या समाजातील मुलामुलींना शाळेत अथवा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची आवश्यकता भासत आहे। मात्र त्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना प्रवेश मिळणे कठीण झाले आहे। यामुळे या समाजातील विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू शकतात। या मागण्यांकडे गंभीरपणे लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात मोठे जन आंदोलन करू, असा इशारा कैकाडी समाज संघटनेचे शहर अध्यक्ष नारायण जाधव यांनी दिला। यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। आमच्या समाजाकडे कानाडोळा केल्यास कैकाडी समाजातील सर्व महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि यामध्ये जर काही वाईट घडलं तर याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देखील महिलांनी दिला। निदर्शन आमच्या कैकाडी समाजातर्फे याच्यासाठी ठेवलेलं आहे। आमच्या अट ही आहे 61 सालाचा पुरावा हे रद्द केला पाहिजे। नाही झाला तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। हे महिला संघटने ह्या तरी कमी महिला आहेत, त्याच्यापेक्षा 3 पट महिला आणून सनी आम्ही हे मोठं आंदोलन उभं करू। त्याच्यासाठी ह्या 61 सालाचा पुरावा हे सरकारने रद्द करायला पाहिजे। आजचं जे आहे निदर्शन आम्ही शांततेने पार पाडत आहोत। त्याच्यासाठी त्यांनी हे निदर्शन आम्हाला सहजासहजी उत्तर देऊन सरळ चांगल्या भाषेमध्ये चांगले उत्तर देऊन सनी रद्द केला तर चांगली गोष्ट आहे। नाही तर आम्ही याच्यात 4 पट महिला आणून मोठं निदर्शन करू। पूर्ण जिल्ह्याच्या पूर्ण कैकाडी आमची सोय करा म्हाताऱ्या माणसाची। आम्ही कैकाडी संबंध आहे, आमचं इथं तिथं बिरड लागत होतं, आता तरी सोयीनं लावा आम्हाला। शेती नाही, पोती नाही, काही नाही, काटे टोपले येणे तो काटे कुठे जातो आम्ही, आमची सोय करा साहेब। कैकाडी समाज संघटना औरंगाबाद शहर शाखेच्या वतीने भटक्या विमुक्त समाज आणि कैकाडी समाजावरती ज्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या जाचक लागू केलेल्या आहेत त्या जाचक रद्द कराव्या आणि म्हणून या ठिकाणी कैकाडी समाज संघटनेच्या वतीनं तीव्र निदर्शन या ठिकाणी करण्यात येत आहे। आज शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही निदर्शन करत आहोत। गेल्या 29 तारखेला मागच्या महिन्याच्या 29 तारखेला मान्य जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदनात त्यांना स्पष्टपणे आम्ही सांगितलं होतं की 8 दिवसाच्या आत आपण आपल्या शासनामार्फतच्या या जाचक लागू केलेल्या आहेत। प्रमाणपत्रासाठी वास्तव्याचा पुरावा तुम्ही मागत आहात, ते वास्तव्याचा पुरावा भटक्या विमुक्त समाज हा देऊ शकत नाही। त्याचं कारणच आहे की भटक्या विमुक्त समाज कैकाडी समाज हा मुळात भटकणारा समाज आहे। आज या गावाला आहे तर उद्या दुसऱ्या गावाला आहे, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या गावाला आहे, चौथ्या दिवशी चौथ्या गावाला आहे। अशा प्रकारे हा भटकणारा समाज आहे। त्याच्यामुळे वास्तव्य हे देऊ शकत नाही आणि वास्तव्य न दिल्यामुळे त्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्यात अडचणी येत आहेत। जर जातीचे प्रमाणपत्र जर मिळाले नाहीत तर आज भटक्याविमुक्त समाजामध्ये कैकाडी समाजामध्ये अतिशय गुणवंत विद्यार्थी आहेत, मुली आहेत, मुलं आहेत, ते शिक्षणापासून वंचित राहू शकतात। जर शासनाने जर अशा प्रकारे जर जाचक घातले असेल तर त्यांनी तात्काळ आजचे निदर्शनाची दखल घेऊन त्यांनी तात्काळ या जाचक रद्द करावं, नॉन क्रिमिनल देखील रद्द करावं। नाही तर शासनाला या ठिकाणी मी इशारा देऊ इच्छितो, जर आज या ठिकाणी शांततेच्या प्रमाणात या ठिकाणी निदर्शन कैकाडी समाज संघटनेच्या वतीने शांततेच्या प्रमाणे या ठिकाणी निदर्शन आम्ही करत आहोत। जर शासनाने याची गंभीर दखल घेतली नाही, याहीपेक्षा एक वेगळ्या प्रकारे जन आंदोलन या ठिकाणी या शहरावरती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कैकाडी समाजाच्या संघटनेच्या वतीने जन आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल। Seconds.